Hello everyone, this is Tanasri Chowgule and you're watching Ganga Education. Welcome back to my channel again. या चॅनलवरती आपण लॉ रिलेटेड व्हिडिओज पाहत असतो आणि लॉ रिलेटेड ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आहेत त्या संदर्भात माहिती घेत असतो. तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हिट ऑन अ बेल आयकॉन सो दॅट यू कॅन गेट द नोटिफिकेशन ऑफ फर्दर व्हिडिओज. सध्या आपण डिस्ट्रिक्ट जज या एक्झाम संदर्भामध्ये माहिती घेत आहोत. हा आपला डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन संदर्भातील तिसरा व्हिडिओ आहे. याआधीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन नेचर या संदर्भामध्ये आपण माहिती घेतलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग अप द फॉर्म ह्या संदर्भात माहिती घेणार आहोत. सो विदाउट फर्दर डिले लेट्स गेट स्टार्टेड. आतापर्यंत आपण बघितलं की डिस्ट्रिक्ट जज या एक्झामिनेशनसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, डिस्क्वालिफिकेशन कधी होऊ शकतं, कोणते डॉक्युमेंट कशा पद्धतीनं सबमिट करावयाचे आहेत, डॉक्युमेंट इश्यू करणाऱ्या अथॉरिटीज कोणत्या आहेत आणि एक्झामिनेशनचं स्वरूप काय आहे, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन आणि वायवा. आणि या एक्झामिनेशनच्या ड्युरेशनमध्ये कॅन्डिडेटचा रोल काय असेल आणि तो कधी कोणत्या कॉजेसमध्ये कोणत्या केसेसमध्ये डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं आणि सिलेक्शन झाल्यानंतर काय प्रोसिजर फॉलो करायचे आहे, ते बंधपत्र लिहून देणं असो किंवा त्या पदावरून हटल्यानंतर 2 वर्षांसाठी त्या व्यक्तीने बीइंग लॉयर त्या कोर्टासमोर किंवा सबऑर्डिनेट कोर्टासमोर कोणतंही कामकाज करायचं नाही याच्या संदर्भामधील हमीपत्र असो, तर त्या संदर्भात आपण माहिती बघितली. आता डिस्ट्रिक्ट जज या एक्झामिनेशनसाठी आपल्याला कोणत्या पद्धतीनं फॉर्म फिलअप करावायचा आहे, कुठे फिलअप करावायचा आहे, कधी फिलअप करावायचं आहे याच्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. आता आपण जी ॲडव्हर्टाइजमेंट डिस्कस करत आहोत ती पास्ट ॲडव्हर्टाइजमेंट आहे. मार्च 2020 पर्यंत त्याच्यासाठी टायमिंग आहे, तो ऑलरेडी पास झालेला आहे. फक्त आपण आपल्या नॉलेजसाठी की एक्झामिनेशनचं स्वरूप कसं असतं, अंदाजे आपल्याला कधी हे फॉर्म निघतात याच्या संदर्भात माहिती असावी म्हणून आपण व्हिडिओ बनवत आहोत. त्यामुळे पास्ट डेट जरी असल्या तरी आपल्या दृष्टीनं हा महत्त्वाचा असेल. तर चला आपण डिस्कस करू. द कॅन्डिडेट शॅल सबमिट देअर ॲप्लिकेशन्स ऑनलाईन ओनली इन द प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट थ्रू द हायकोर्ट वेबसाईट दॅट इज http://bombay-highcourt.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरावायचा आहे प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅटमध्ये. द लिंक विल बी ओपन फ्रॉम 7th March 2020 आफ्टर 11 AM टिल 27th March 2020 अप टू 5 PM ओनली. म्हणजे 20 दिवसांचा ड्युरेशन दिलेला आहे 7 मार्च ते 27 मार्चच्या दरम्यान. तर या 20 दिवसांमध्ये ज्यांनी फॉर्म भरले असतील तेच व्यक्ती आता एलिजिबल आहेत एक्झामिनेशन देण्यासाठी. नेक्स्ट आहे, बिफोर स्टार्टिंग फाइलिंग इन ऑनलाइन ॲप्लिकेशन अ कॅन्डिडेट मस्ट हॅव हिज ऑर हर लेटेस्ट पासपोर्ट साइज फोटोग्राफ अँड सिग्नेचर ड्युली स्कॅन्ड इन सेपरेट फाइल्स in the JPG format in such a manner that each file size shall not exceed 40 KB and shall attach the same at the appropriate place shown in the online application form. म्हणजेच आपण जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तयार असतो तर त्यावेळेस आपल्याकडे आपला पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि सिग्नेचर हे दोन्ही स्कॅन्ड केलेले JPG फॉर्मॅटमध्ये आणि 40 KB इमेज साईज असलेले आपल्याकडे रेडी हवेत. मग आपण जिथे ॲप्लिकेशन फॉर्मवरती आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावायचा असेल त्याच प्रिस्क्राइब्ड प्लेसवरती आपल्याला ते अपलोड करावायचे आहेत. पण ते 40 KBपेक्षा एक्सीड करत असेल तर आपला फोटो तिथे एक्सेप्ट केला जाणार नाही. तर त्यावेळेस आपला टाईम वाचवण्यासाठी आपण आधीच या सर्व गोष्टी रेडी ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट, procedure for online payment. A candidate is required to pay registration fee of ₹500 for the candidate belonging to the community is recognized as backward by the government and ₹1,000 in case of other through SB Collect and online payment gateway facility only. http://onlinesbi.com म्हणजे ही जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला ₹1,000 जनरल कॅटेगरीसाठी, ₹500
कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द अदर रिकग्नाइज्ड कम्युनिटीज. तर त्या बॅकवर्ड क्लासेस ज्या आहेत त्यांच्यासाठी 500 रुपये आणि ओपन कॅटेगरी जनरल कॅटेगरीसाठी 1000 रुपये अशी प्रिस्क्राईब्ड फी आहे. ती आपल्याला SB कलेक्ट या माध्यमातून आपल्याला जी वेबसाईट देण्यात आलेली आहे तिथे द्यावायची आहे. into the account of the assistant registrar for registrar general high court appellate side Mumbai. The fees is non-refundable. Mere payment of non-refundable fee by a candidate does not create any right in favor of the candidate to appear for the preliminary written examination or मेन रिटन एक्झामिनेशन. म्हणजे आपण फक्त फी दिली, म्हणजे ही फी आहे नॉन रिफंडेबल. एकदा तुम्ही पेमेंट केलात की तुम्हाला ते परत मिळणार नाही आणि फक्त तुम्ही पेमेंट केलेले आहे फीसचे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रिलिमिनरी किंवा मेन्स रिटन एक्झाम देण्यासाठी एलिजिबल असाल. तुम्ही सर्व क्रायटेरियामध्ये बसत असाल तरच तुम्ही एलिजिबल असाल. तर आणि तरी तुम्ही क्रायटेरियात बसत नसला आणि तरी तुम्ही अर्ज करत असाल आणि पेमेंट केले असतील फीसचे तरीसुद्धा ते तुम्हाला परत मिळणार नाही, याची खबरदारी घ्यावी. Next, the online payment shall be made by candidates by way of internet banking through SBI or any other bank or credit cards or payment through challan at any branch of State Bank of India. For making payment through challan, a candidate has to take printout of each challan as provided in SB Collect यूजर मॅन्युअल. म्हणजेच आपल्याला ऑनलाईन पेमेंटसुद्धा करता येतं. आपण क्रेडिट कार्डच्याद्वारे करू शकतो, इंटरनेट बँकिंगच्याद्वारे करू शकतो किंवा चलांच्याद्वारेसुद्धा आपण करू शकतो. त्याच्यासाठी जे रूल्स फॉलो करायचे आहेत ते मेन्शन केलेले आहेत. कॅन्डिडेट्स आर डायरेक्टेड टू फॉलो द इन्स्ट्रक्शन गिवन इन द यूजर मॅन्युअल फॉर ऑनलाईन पेमेंट थ्रू SB कलेक्ट फॅसिलिटी. त्याच्यासाठी यूजर मॅन्युअलच्या मधून तुम्ही जा. नेक्स्ट, it is to be noted that after making due online payment of the fee successfully by using any of the above modes for payment, the candidate is required to mention the generated SB Collect reference number in column number 34 of the online application form. It means की वरती सांगितलेल्या कोणत्याही एका मोडच्याद्वारे जेव्हा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करता तेव्हा तुम्हाला एक नंबर जनरेट केला जातो, दॅट इज SB कलेक्ट रेफरन्स नंबर, जो आपल्याला कॉलम नंबर 34 मध्ये मेन्शन करावायचा आहे जेव्हा आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करत असतो तेव्हा. ओनली सक्सेसफुल पेमेंट ट्रान्झॅक्शन शॅल बी कन्सिडर्ड फॉर द ॲक्सेप्टन्स ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन. ज्यांचं पेमेंट ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झालेलं आहे त्यांचंच ऑनलाईन ॲप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे असं कन्सिडर केलं जाईल. हे झालं ऑनलाईन पेमेंटच्या संदर्भामध्ये. आता आपल्याला याच डॉक्युमेंटवरती काही फॉर्म्स दिसतात, तर ते फॉर्म्स कशा संदर्भात आहेत आणि त्याचं स्वरूप काय आहे याचीही माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी वरती बघितलेलं होतं की छोट्या कुटुंबाचा दाखला कोणत्या फॉर्मॅटमध्ये द्यावायचा आहे, तो फॉर्मॅट आपण बघणारच आहोत, पण त्याचा उल्लेख वरती येऊन गेलेला आहे. तर आता पुढेही काही फॉर्मॅट दिलेले आहेत, तर ते कशा संदर्भामध्ये आहेत हे आता आपण बघू. द कॅन्डिडेट शॅल प्रिपेअर annexures duly typed containing the information giving names of the court in which and judges before whom he or she has practiced during the period of 3 years immediately preceding the date of the publication of the advertisement in prescribed format number 2. इट मीन्स की ही ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश झाल्यापासून 3 वर्ष आधी जिथे आपण प्रॅक्टिस केलं आहे, ज्या कोर्टासमोर आपण प्रॅक्टिस केलं आहे आणि ज्या जजेसच्या समोर आपण प्रॅक्टिस केलेले आहे त्याचे सर्व डिटेल्स आपल्याला फॉर्मॅट नंबर 2 मध्ये मेन्शन करावयाचे आहेत. अजूनही पुढे फॉर्मॅट नंबर 3 ही देण्यात आलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण किती ड्युरेशनला प्रॅक्टिस केलेलं आहे तेही मेन्शन करावयाचं आहे. अगेन आपल्याला जर eligible candidate who are already in government service shall send a printout of online application form and above said documents through a proper channel. इट मीन्स की जे एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत जे ऑलरेडी गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये आहेत तर त्यांनी त्यांच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंटआउट आहे जी प्रॉपर चॅनलच्या थ्रू पाठवायची आहे विथ डॉक्युमेंट. Next, an important thing is that the applications containing incomplete or incorrect information will be rejected.
म्हणजेच ज्या कॅन्डिडेट्सनी इनकम्प्लीट किंवा इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे तर त्यांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट केले जातील. आणि पुढे असंही सांगण्यात आलेलं आहे की ज्या कॅन्डिडेट्सनी विलफुली खोटी माहिती त्याच्यामध्ये सांगितली असेल तर त्यांना कायमस्वरूपी डिबार्ड केलं जाईल या एक्झामिनेशनमधून. आणि जरी त्यांचं सिलेक्शन जरी झालं असेल आणि नंतर असं निदर्शनात आलं की त्यांनी खोटी माहिती दिलेली होती तर त्यावेळेस त्या व्यक्तीला डिसमिसही केलं जाईल ऑन द सेम ग्राउंड. The relaxation in age, marks and fee to socially and educationally backward class, that is SEBC candidate, is subject to the decision in the special leave petition Jayashree Lakshmanrao Patil versus Chief Minister and others along with connected matters. अर्थातच एज, मार्क्स आणि फीज यांच्या संदर्भात जे रिलॅक्सेशन देण्यात येतं रिगार्डिंग टू सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, तर या कॅन्डिडेटच्या रिगार्डिंग जो काही डिसिजन असेल तो जयश्री लक्ष्मणराव पाटील वर्सेस चीफ मिनिस्टर अँड अनादर आणि अलॉंग विथ कनेक्टेड मॅटर्स, अर्थातच त्याच्याशी रिलेटेड दुसरे जे मॅटर आहेत त्या सर्वांचा विचार डिसिजन जे आहे तर त्याच्यावरतीच आधारित याच्या संदर्भात एज, मार्क्स आणि फीसच्या संदर्भात रिलॅक्सेशन असेल. नेक्स्ट आहे the eligibility of the candidate who is likely to be called for main written examination shall be finally decided after scrutiny of the documents produced by him or her on the date given by the High Court only when he or she is found eligible. Upon scrutiny of the documents, he or she will be called to appear for the main written examination. म्हणजेच प्रिलिमिनरी एक्झामिनेशन झाल्यानंतर जे काही डॉक्युमेंट नेसेसरी आहेत त्या डॉक्युमेंटची स्क्रुटिनी केली जाईल. म्हणजे ते डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर त्याची तपासणी होईल आणि मगच मेन्स रिटन एक्झामिनेशनला एलिजिबल ठरवण्यात येईल जर ते डॉक्युमेंट प्रॉपर असतील तर. नेक्स्ट, if the candidate failed to produce the attested copies of certificates and or the original as the case may be on the date given by the High Court, he or she will not be permitted to appear for the main written examination. म्हणजेच कॅन्डिडेटनी जे डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत किंवा अटेस्टेड कॉपीज आहेत जे मागवलेले असतील हायकोर्टाने तर ते प्रोड्यूस करण्यासाठी फेल झाला असेल तर तो कॅन्डिडेट मेन्स एक्झाम देण्यासाठी एलिजिबल राहणार नाही. Next, the selection will be made strictly on the merit on the basis of the marks secured by the candidate in main written examination and viva voce. म्हणजेच मेन आणि इंटरव्ह्यू यांच्या कॉम्बिनेशनमध्ये जे मार्क्स बनतील त्याच्या मेरिट लिस्टनुसारच ती व्यक्ती ठरवण्यात येईल, सिलेक्टेड आहे अशी ठरवण्यात येईल. And last point of this advertisement is success in the examination and resultant selection shall confer no right of appointment to the candidate and unless the government in consultation with the High Court is satisfied after such inquiry as may be considered necessary that the candidate is suitable in all respects for appointment, he or she will not be appointed to the post. अर्थातच फक्त या एक्झामिनेशन तुम्ही पास झालात अर्थात तुमचं सिलेक्शन झालं असं नाही. स्टेट गव्हर्नमेंट इन कन्सल्टेशन विथ द हाय कोर्ट प्रॉपर इन्क्वायरी करेल रिगार्डिंग कॅन्डिडेट की हा कॅन्डिडेट परफेक्ट आहे इन रिस्पेक्ट फॉर अपॉइंटमेंट तर त्यावेळेसच ती व्यक्ती अपॉइंट केली जाईल. तर ही ॲडव्हर्टाइजमेंट 7 मार्च 2020ला पब्लिश झाली होती आणि लास्ट डेट होती 27 मार्च 2020 आणि ज्या व्यक्तींचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया याच्यामध्ये बसतो त्या व्यक्तीने याच्यासाठी अप्लाय केलं असेल. जर तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही डिस्ट्रिक्ट जजच्या नेक्स्ट डिस्ट्रिक्ट जजची जी ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल असाल. तर त्या पद्धतीनंच आपण इथे जसं सांगितलेलं आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं, पेमेंट कसे करायचे, कुठले डॉक्युमेंट हवेत तर त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या ॲप्लिकेशनसोबत कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला फाईल करायचे आहेत तर त्याचे फॉर्मॅट इथे दिलेलेच आहेत तर त्याच्या संदर्भात आपण डिस्कस करू. ही होती ओव्हरऑल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग इन्स्ट्रक्शन फॉर फायलिंग अप ऑफ द फॉर्म फॉर द डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन. आता याच्या संदर्भात
अजून कोणते फॉर्म्स आहेत, त्यांचे काय फॉर्मॅट आहेत, शिवाय जनरल इन्स्ट्रक्शन फॉर द कॅन्डिडेट जे मुंबई हायकोर्टाने प्रोव्हाइड केलेले आहेत, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. याआधी आपण जे 2 व्हिडिओ बघितले होते रिगार्डिंग स्कीम ऑफ द एक्झामिनेशन म्हणजेच डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन, नेचर ऑफ द एक्झाम आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द एक्झामिनेशन, तर त्याच्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल आणि अपकमिंग व्हिडिओजच्या सुद्धा लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. थँक्स फॉर वॉचिंग.